भारताच्या क्रिकेट इतिहासात 8 मार्च 2026 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या थरारक अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला। या विजयासह भारतानं तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले असून सलग 2 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ होण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला आहे। 1,30,000हून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला। कर्णधार सूर्यकुमार यादवची आक्रमक खेळी आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतानं न्यूझीलंड समोर विजयासाठी मोठे आव्हान ठेवले होते। स्कायच्या कल्पक नेतृत्वाखाली भारतीय फलंदाजांनी मैदानाच्या चहूबाजूंनी फटके करत धावसंख्या उभारली। विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली। भारतीय वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवी फलंदाजावर दबाव कायम ठेवला। न्यूझीलंडचा संपूर्ण संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि 96 धावा राखून भारतानं हा ऐतिहासिक विजय मिळवला। मैदानावर उपस्थित असलेल्या लाखो चाहत्यांनी वंदे मातरम आणि इंडियाच्या जयघोषानं संपूर्ण अहमदाबाद शहर दणाणून सोडले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।